भारतीय संविधानाद्वारे नागरिकांना मिळालेले फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत हक्क हे भारतीय संविधानाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. राईट टू इक्वॅलिटी समानतेचा हक्क, राईट टू फ्रीडम स्वातंत्र्याचा हक्क, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन शोषणाविरुद्धचा हक्क, राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन धर्म स्वातंत्र्याचा हक्क, कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रिमेडीज घटनात्मक उपायांचा अधिकार, असे 6 मुख्य मूलभूत हक्क म्हणजेच फंडामेंटल राईट्स भारताच्या संविधानाने नागरिकांना दिलेले आहेत. नमस्कार, संविधान द सोल ऑफ इंडिया या विशेष लॉ सिरीजच्या आजच्या एपिसोड 6 मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वप्रथम लिसन अँड लर्न लॉ या यूट्यूब चॅनल तर्फे आपणा सर्वांना नववर्ष 2024च्या हार्दिक शुभेच्छा. नवसंकल्प करून आपण नववर्षाची सुरुवात करत असताना आपण सर्वांनी केलेले नवसंकल्प पूर्ण होत ही सदिच्छा. संविधान द सोल ऑफ इंडिया या विशेष लॉ सिरीजच्या आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत, समजून घेणार आहोत फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत हक्क आणि या मूलभूत हक्कांच्या वैशिष्ट्यांबद्दल आणि त्यांच्या महत्त्वाबद्दल. भारतीय संविधानाद्वारे नागरिकांना मिळालेले फंडामेंटल राईट्स संविधानाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. भारत हा अशा देशांपैकी एक आहे जो स्पष्टपणे आपल्या नागरिकांना मूलभूत हक्क अधिकार देतो. तसंच भारतात राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सामान्य मानवी हक्कांचा दर्जा देखील देतो. फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्क हे वंश, धर्म, जात, लिंग इत्यादींच्या आधारावर भेदभाव न करता लागू केले जातात. हे असे अधिकार आहेत जे कोणत्याही नागरिकांकडून हिरावून घेतले जाऊ शकत नाही, कारण ते नागरिकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आवश्यक असतात. परंतु अशा सर्व अधिकारांच्या मर्यादा देखील ठरलेल्या आहेत. आता जाणून घेऊयात मूलभूत अधिकारांची वैशिष्ट्ये. प्रोटेक्टेड बाय द कॉन्स्टिट्यूशन. भारतीय संविधानामध्ये नागरिकांच्या मूलभूत हक्क अधिकारांबाबत विशेष लक्ष दिलं गेलेलं आहे. मूलभूत हक्क ज्या पद्धतीने अंमलात आणले जातात त्या पद्धतीनं हे मूलभूत हक्क अधिकार सामान्य कायदेशीर अधिकारांपेक्षा वेगळे असतात. कायदेशीर अधिकारांचं जर उल्लंघन झालं तर पीडित व्यक्तीला आधी कनिष्ठ कोर्टामध्ये दाद मागावी लागते. मात्र मूलभूत हक्क अधिकारांचं उल्लंघन झालं किंवा हनन होत असेल तर पीडित व्यक्ती थेट हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाकडे दाद मागू शकते. राईट्स आर जस्टिसिएबल. मूलभूत अधिकार हे न्याय्य आहेत. विशिष्ट परिस्थितीमध्ये किंवा मूलभूत अधिकारांचा गैरवापर झाल्यास हा अधिकार नागरिकांना उपलब्ध होऊ शकत नाही. महत्त्वाचं म्हणजे मूलभूत अधिकार काही अटींच्या अधीन राहून न्यायालयांद्वारे लागू केले जाऊ शकतात. मूलभूत हक्कांच्या होत असलेल्या उल्लंघनाच्या बाबतीत एखादी व्यक्ती कोर्टाकडे थेट दाद मागू शकते. आर्टिकल 13 नुसार मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करणारे सर्व कायदे रद्दबातल ठरवता येतात. कलम 13 केवळ कायदेच नाही तर अध्यादेश, आदेश, नियम, अधिसूचना इत्यादींबाबत भाष्य करतं. त्या कामी न्यायालयीन पुनरावलोकनाची स्पष्ट तरतूद आहे. कोणताही कायदा मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करत असल्याच्या आधारावर असा कायदा सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय घटनाबाह्य घोषित करू शकतात. फंडामेंटल राईट्स ऑफ सिटिझन्स अँड अदर पीपल्स. मूलभूत हक्क सर्व नागरिकांना उपलब्ध आहेत तर काही अधिकार सर्व व्यक्तींसाठी म्हणजेच भारतीय नागरिकांसोबतच भारतात राहणाऱ्या इतर कोणत्याही व्यक्तीसाठी आहेत. फंडामेंटल राईट्स आर नॉट ॲब्सोल्यूट बट क्वालिफाईड. मूलभूत अधिकार हे पूर्ण अधिकार नाहीत, त्यांच्यावर वाजवी निर्बंध देखील आहेत. याचाच अर्थ मूलभूत अधिकार राज्य सुरक्षा, सार्वजनिक नैतिकता किंवा सभ्यता आणि परदेशी देशांशी मैत्रीपूर्ण संबंधाबाबतच्या अटींच्या अधीन आहेत. फंडामेंटल राईट्स सस्पेंड ड्युरिंग नॅशनल इमर्जन्सी. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क निलंबित केले जाऊ शकतात, परंतु कलम 20 आणि 21 अंतर्गत हमी दिले गेलेले अधिकार निलंबित केले जाऊ शकत नाही. मार्शल लॉ किंवा लष्करी राजवटीत असलेल्या क्षेत्रात मूलभूत अधिकारांचा वापर प्रतिबंधित केला जाऊ शकतो. फंडामेंटल राईट्स आर अमेंडेबल. मूलभूत अधिकारांमध्ये संसदेद्वारे घटना दुरुस्ती करून दुरुस्ती केली जाऊ शकते.
परंतु अशा दुरुस्तीद्वारे संविधानाच्या मूलभूत संरचनेत बदल करता येत नाही. परंतु मूलभूत हक्क अधिकारांमधील कोणत्याही बदलांसाठी घटना दुरुस्ती आवश्यक आहे, जी संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केली पाहिजे. यासाठीचं दुरुस्ती विधेयक हे संसदेच्या विशेष बहुमताने मंजूर केलं गेलं पाहिजे. आर्टिकल 13 सबक्लॉज 2 स्पष्ट करतं की मूलभूत हक्क अधिकार काढून घेणारे कोणतेही कायदे केले जाऊ शकत नाही. 1965च्या सज्जन सिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने असं ठरवलं की संसद मूलभूत अधिकारांसह संविधानाच्या कोणत्याही भागामध्ये सुधारणा करू शकते. परंतु 1967 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने गोलकनाथ खटल्याच्या निकालामध्ये मूलभूत अधिकारांमध्ये सुधारणा करता येणार नाही असं सांगून आधीचा निर्णय रद्दबातल केला. 1973 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 13 न्यायाधीशाच्या घटनापीठाने केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार या खटल्याच्या ऐतिहासिक निकालाद्वारे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईनचा सिद्धांत मांडला, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की मूलभूत अधिकारांसह संविधानाचा कोणताही भाग संसदेच्या दुरुस्तीच्या अधिकारांच्या पलीकडे नसला तरी घटना दुरुस्ती करून संविधानाची मूलभूत संरचना रद्द केली जाऊ शकत नाही. हा भारतीय कायद्याचा आधार आहे, ज्यामध्ये न्यायपालिका संविधानाच्या मूलभूत संरचनेच्या विरोधातील संसदेने मंजूर केलेले कोणतीही दुरुस्ती रद्द करू शकते. अशा प्रकारे संसद भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांमध्ये सुधारणा तर करू शकते, परंतु ते रद्द किंवा त्या हक्क अधिकारांची मूलभूत संरचना बदलली जाऊ शकत नाही. अशा या बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईनची रूपरेषा सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार या खटल्याच्या ऐतिहासिक निकालाद्वारे रेखांकित केली. त्याबाबत आपण लँडमार्क जजमेंट सिरीज मध्ये या ऐतिहासिक खटल्याच्या निकालाबाबत माहिती सविस्तरपणे घेतलेलीच आहे. हा ऐतिहासिक खटला जाणून घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर आपण क्लिक करून हा खटला काय होता ते जाणून घेऊ शकता. पुढे पाहूयात संविधानाने नागरिकांना दिलेले फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत हक्क कोणते आहेत ते. भारताच्या संविधानाने दिलेले 6 मुख्य फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत हक्क हे नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून वैशिष्ट्यपूर्ण आणि नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करणारे आहेत. पाहूयात कोणते आहेत ते फंडामेंटल राईट्स. आर्टिकल 14 ते 18 यामध्ये राईट टू इक्वॅलिटी म्हणजे समानतेचा हक्क. आर्टिकल 19 ते 22 यामध्ये राईट टू फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क. आर्टिकल 23-24 यामध्ये राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क. आर्टिकल 25 ते 28 यामध्ये राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन म्हणजेच धर्म स्वातंत्र्याचा हक्क. आर्टिकल 29-30 यामध्ये कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स म्हणजेच सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. आर्टिकल 32 ते 35 यामध्ये राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रिमेडीज म्हणजेच घटनात्मक उपायांचा अधिकार. असे एकूण 6 मूलभूत हक्क भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना दिलेले आहेत. मूलतः संविधानाच्या आर्टिकल 31 अन्वये मालमत्तेचा अधिकार म्हणजेच राईट टू प्रॉपर्टी हा देखील मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट केलेला होता. परंतु 44व्या घटना दुरुस्ती कायदा 1978 द्वारे मूलभूत अधिकारांच्या यादीमधून आर्टिकल 31 काढून टाकण्यात आला होता. असे हे विशेष आणि महत्त्वपूर्ण 6 फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत हक्क आपण पुढील एपिसोड्स मध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत, समजून घेणार आहोत. संविधान द सोल ऑफ इंडिया या विशेष लॉ सिरीजच्या पुढील एपिसोड 7 मध्ये आपण संविधानाच्या पार्ट 3 मधील राईट टू इक्वॅलिटी म्हणजेच समानतेचा हक्क सविस्तरपणे जाणून घेणार आहोत, तेही अगदी साध्या, सोप्या आणि सरळ भाषेमध्ये. लेट बी रेडी फॉर वॉचिंग एपिसोड नंबर 7 ऑफ स्पेशल लॉ सिरीज संविधान द सोल ऑफ इंडिया. पुढील सर्व एपिसोड पाहण्यासाठी लिसन अँड लर्न लॉ या आमच्या यूट्यूब चॅनल सोबत कनेक्ट रहा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर यूट्यूब चॅनल लिसन अँड लर्न लॉ. थँक यू.